आणखीन एक महत्त्वाची बातमी, चंद्रपूरमधून चंद्रपूरचं तापमान देशात सर्वोच्च असल्याचं कळतंय। जगात चौथ्या नंबरवर चंद्रपूरची उष्णता सध्या आहे, तर उष्णतेची लाट चंद्रपुरात सध्या आलेली आहे। तर 44.6 तापमानाची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे। दरम्यान अमरावती आणि ब्रह्मपुरीत सुद्धा उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याचं कळतंय। दरम्यान याच संदर्भात अमरावतीमधून आपले प्रतिनिधी स्वप्नील उमाप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट असल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं जात आहे। सध्या काय परिस्थिती आहे, काय सांगाल? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहिलं तर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विदर्भाचं तापमान हे सर्वाधिक असतं आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तापमान सध्या आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहेत। चंद्रपूरच्या तापमानाची जी नोंद जर आपण पाहिली तर जगात झालेली आहे। चौथ्या क्रमांकावर चंद्रपूरची नोंद जी आहे ती जगात तापमानामध्ये झालेली आहे। त्याच्या पाठोपाठ अमरावती असेल, अमरावती 7व्या क्रमांकावर गेलेला आहे देशात तापमानामध्ये। अकोल्याची नोंद तिकडे झालेली आहे 4थ्या क्रमांकावर। मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट सध्या आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच घराबाहेर पडणारे नागरिक जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः सकाळचे 10:38-35 झाले, परंतु अशा वेळेस जर आपण पाहिलं तर उन्हाचे चटके जे आहेत ते लागायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सुती कापड बांधून जे आहे ते अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत। गर्दी जी आहे ती सकाळपासूनच रस्त्यावरली या उन्हामुळे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। मुंबईचं तापमान जर आपण पाहिलं तर 33°C 60° गेलेलं आहे। सोबतच अकोला 44.30 वर गेलेलं आहे। अमरावतीचं तापमानही 44° गेलं। सोबत पुढे नागपूर असेल, चंद्रपूर, वर्धा, परभणी या जिल्ह्यांचं तापमानात जी आहे ती दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। रस्त्यांवरली गर्दी देखील आपल्याला कमी पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते व्यावसायिकांच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर जे आहे ते त्यांनी अक्षरशः नेट बांधून ठेवलेली आहे, कारण तापमानात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तापमान कालचं 44.44 अमरावतीचं होतं। तापमान हे 45° जाण्याचा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये पाणी टंचाईचा सामना त्या भागातल्या नागरिकांना करावा लागतोय। मेळघाटमध्ये जर आपण पाहिलं तर घोटभर पाण्यासाठी कोसभर पायपीट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। 2.5-2.2 नक्कीच एकूणच विदर्भवासियांनी त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे। धन्यवाद।